नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। MPSCची विशेषतः गट क ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज मी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न होता की 2026 मध्ये कर सहाय्यक म्हणजेच टॅक्स असिस्टंट पदाची जाहिरात किती जागांसाठी येईल। या प्रश्नाचं अधिकृत उत्तर आता एका RTI म्हणजेच माहितीच्या अधिकारातून समोर आलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अधिकृत आकडेवारी, रिक्त पदे आणि तुमच्यासाठी असणाऱ्या सुवर्ण संधीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। आर्टिकल रीड करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ॲज वेल ॲज ऑफिशियल PDFs असेच RTI इन्फॉर्मेशन आपण ग्रुप्सवर शेअर करतो। सो व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, जॉईन करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे पत्र 24 फेब्रुवारी 2026 रोजी वस्तू व सेवा कर भवन मुंबई यांच्याकडून जारी करण्यात आलेले आहे। श्री श्रीनिवास ओहळे यांनी माहितीच्या अधिकाराखाली कर सहाय्यक गट क पूर्व परीक्षा 2026 साठी पाठवण्यात आलेल्या मागणी पत्राची आणि रिक्त जागांची माहिती मागवली होती। या पत्रात दोन सर्वात मोठे खुलासे झालेले आहेत। पहिली आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे सन 2026 साठी कर सहाय्यक पदाच्या 282 पदांचे मागणी पत्र शासनात सादर करण्यात आलेले आहे। याचा सरळ अर्थ असा होतो की आगामी गट क च्या जाहिरातीत आपल्याला किमान या 282 जागा नक्कीच पाहायला मिळतील किंवा वाढ होतील। हे मागणी पत्र आधीच शासनाकडे गेलेले असल्याने जाहिरातीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे असे आपण म्हणू शकतो। आता वळूया दुसऱ्या आणि भविष्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। 1 जानेवारी 2026च्या सद्यस्थितीनुसार रिक्त पदांची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। तुम्ही पाहू शकता कर सहाय्यक पदासाठी सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट कोट्यामधील मंजूर 2739 पदांपैकी तब्बल 1217 पदे अजूनही रिक्त आहेत। मित्रांनो, 1217 पदे रिक्त असणे ही राज्याच्या महसूल विभागातील खूप मोठी पोकळी आहे। जर सध्या 282 पदांची मागणी पत्र गेले असले तरी प्रशासनावरील कामाचा ताण पाहता भविष्यात या 1217 रिक्त जागा ज्या आहेत त्या भरण्यासाठी शासनाला टप्प्याटप्प्याने का होईना मोठ्या भरती काढाव्याच लागणार आहेत। आता प्रश्न असा येतो की विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय आणि तुमची रणनीती याच्याबद्दल काय असली पाहिजे। पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जे विद्यार्थी टॅक्स असिस्टंट बनण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष खूप मोठी संधी घेऊन येत आहे। 282 जागांची जाहिरात जी आहे ही सुरुवात असू शकते। दुसरी गोष्ट म्हणजे टायपिंग कौशल्य। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की कर सहाय्यक पदासाठी मराठी आणि इंग्लिश टायपिंग अनिवार्य आहे। त्यामुळे ज्यांचे टायपिंग सर्टिफिकेट पूर्ण आहेत त्यांनी आता पूर्ण वेळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि ज्यांचा टायपिंग स्पीड कमी आहे त्यांनी रोज प्रॅक्टिस सुरू ठेवा। प्रिलिम्स निघाल्यावर टायपिंगला वेळ मिळत नाही हे लक्षात ठेवायचं आहे। तिसरी गोष्ट आहे अभ्यासाला गती देणे। स्पर्धा परीक्षा खूप मोठी आहे, त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, सिलेबस आणि रिव्हिजन्स आहेत यावर तुम्हाला आतापासूनच फोकस करायचा आहे। मागणी पत्र गेले आहे म्हणजे परीक्षा ठरलेल्या वेळेत होण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट। ही RTIची संपूर्ण PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता। अदरवाईज डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून आर्टिकल रीड करू शकता। ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा। तुमच्या सर्व MPSC करणाऱ्या मित्रांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासाला नवी ऊर्जा मिळेल। आणि अशाच ऑथेंटिक अपडेट्ससाठी आणि अभ्यासाच्या रणनीतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत अभ्यास करत राहा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।